स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र, MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र, बेरोजगार विद्यार्थी मित्र, आज सकाळी मी पेपरमध्ये ही बातमी वाचली. स्वप्नील सुनील लोणकर या MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे. MPSC या शब्दासोबत अधिकारी हा शब्द शोभतो. MPSC या शब्दासोबत आज सकाळी मी आत्महत्या हा शब्द वाचला. क्षणभरासाठी डोळे बंद झाले मित्रांनो. कारण 2001 पासून मी MPSCचा अभ्यास केला. 2004 साली माझं STI साठी सिलेक्शन झालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून अंतिम निकाल लागला. त्यानंतर 4 वेळा मी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला पात्र ठरलो. आणि मित्रांनो, त्यानंतर मी MPSCचे क्लासेसही घेत आहे. 2004 पासून पुस्तकांचं लिखाणही करत आहे. आणि मित्रांनो, MPSC हा शब्द माझ्या जीवनाशी दररोज निगडीत आहे 2001 पासून. पण आज सकाळी मात्र मित्रांनो, MPSC आणि आत्महत्या हा शब्द ऐकून माझ्या जीवाचा थरकाप उडाला. आणि म्हणून मी तुमच्यासमोर हजर झालोय मित्रांनो, की विद्यार्थ्यांनी त्यांची मानसिकता कशी बदलली पाहिजे. मी स्वप्नीलला दोष देणार नाहीये. स्वप्नील आज आपल्यातून निघून गेलेला आहे. निघून गेलेल्या माणसाबद्दल नाही बोलता येणार. पण मित्रांनो, या क्षणासाठी या घटनेमुळे मी शासनाचा तीव्र निषेध करतो. MPSCचा ठासून 10 वेळा निषेध करतो. आणि स्वप्नील मित्रा, मला माफ कर, पण मी तुझा सुद्धा थोडासा का होईना निषेध करतो. कारण स्वप्नील, तू चुकलेला आहेस. स्वप्नील, तू फार चुकलेला आहेस. हे पाऊल कोणत्याही तरुणाने घेता कामा नये, वृद्धाने घेता कामा नये, कोणीच घेता कामा नये. शासकीय नोकरी नाही म्हणजे सर्व काही संपलं असं असतं का? मी MPSCचा अभ्यास भरपूर केला, पण मला नोकरी मिळाली नाही, मग माझं आयुष्य संपलं का? नाही मित्रांनो. MPSC सर्वस्व आहे का? नाही मित्रांनो. मी स्वतः MPSCचा अभ्यास करून अधिकारी झालेलो आहे. मी स्वतः MPSCचे क्लास घेत आहे. मी स्वतः लेखन कार्य करत आहे MPSC या मुलांसाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, MPSC सर्वस्व नाही. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही MPSCचे पुस्तकं का लिहिता? तुम्ही MPSCच्या मुलांना मार्गदर्शन का करता? मित्रांनो, यस, MPSC आपल्याला करायचं आहे, आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. ते समाजामध्ये मान सन्मान असतो म्हणून चालेल, ठीक आहे, बरोबर आहे. समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा असते आपण अधिकारी झालो तर, बरोबर आहे. पण मग मित्रांनो, MPSC मधून सिलेक्ट झालं नाही तर आपल्याला मान मर्यादा मिळणार नाही असं थोडीच कुठं लिहिलंय. आपल्याला मान सन्मान किंवा प्रतिष्ठा MPSCचा अधिकारी नाही झालो तर मिळणार नाही असं नाही मित्रांनो. असे अनेक क्षेत्र आहेत जिथून तुम्ही प्रतिष्ठा कमावू शकता. MPSC हे त्यातलं एक क्षेत्र आहे. अनेकांपैकी एक MPSC आहे. MPSC म्हणजे सगळं काही आहे, ही चुकीची भावना कृपया काढून टाका. मी आज स्वप्नीलच्या निमित्ताने बोलतोय. हे ॲक्च्युली तुमच्याशी याच्या अगोदरच मी संवाद साधायला पाहिजे होता. पण मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आज मी या निमित्ताने बोलतोय. हे बरोबर आहे का चूक आहे हे मला माहिती नाही, पण तुमचं उद्बोधन होणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारखे अधिकारी सगळ्यात अगोदर पुढे आले पाहिजे या विचाराने मी तुम्हाला सांगतो, MPSC सर्वस्व नाही. पण मग आता आपल्याला नोकरी मिळवायची आहे. नोकरीची शाश्वती, अस्थिरता नाही या नोकरीमध्ये. स्थिर आहे नोकरी शासनाची. आपण समाजातील अनेक घटकांचे लोकांचे कामं करू शकतो. आपल्या एका सहीसाठी 4 लोक आपल्या केबिनसमोर थांबलेले असतात. आपल्याला समाजात प्रतिष्ठा असते. यस मित्रांनो, या सर्व कारणांसाठीच आपल्याला शासकीय अधिकारी व्हायचं आहे. पण मित्रांनो, याचा अर्थ असा करून घेऊ नका की जर मी शासकीय अधिकारी झालो नाही तर माझं जीवन शून्यावर येईल. मुळीच नाही. बघा, स्वप्नील काय म्हणतोय त्याच्या सुसाईड नोटमध्ये. स्वप्नील म्हणतोय की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2019ची तो परीक्षा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होता. इंटरव्ह्यू पेंडिंग राहिलेला MPSC कडून. आता MPSCला लाज वाटली पाहिजे. इंटरव्ह्यू काही फार मोठी गोष्ट नव्हती, घेऊन टाकायला पाहिजे होती इंटरव्ह्यू. या सर्व विद्यार्थ्यांची जेवढे पास आहेत, किती स्टुडंट असतात ते. पूर्व परीक्षेत तर 90% मुलं गळून जातात. मुख्य परीक्षेतूनही आणखी 5-10% मुलं गळून जातात. उरतात 2-3% विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांची जर इंटरव्ह्यू घेऊ शकत नसेल MPSC तर MPSC काहीच कामाची नाही. MPSCचा ठासून निषेध आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस 2020 मार्च 2020ला जाहिरात आलेली आहे आणि प्रिलिम्स आन्सर कीनुसार क्रॅक केली आहे असं म्हणणं आहे स्वप्नीलचं. आणि मित्रांनो, त्यानंतर परीक्षाच झालेली नाही आहे. स्वप्नीलने पुढे लिहिलेलं आहे की माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे, अपेक्षांचं ओझं माझं वाढलेलं आहे आणि घरच्यांच्याही अपेक्षा आहेत
एकंदर परिस्थिती फार अवघड आहे, माझे पेशन्स संपलेले आहेत, कोरोना नसता सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर माझं आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं झालं असतं, असं त्याचं म्हणणं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ठीक आहे आता स्वप्नीलबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही, स्वप्नील आपल्यातून निघून गेलेला आहे, पण मित्रांनो वयाच्या 24व्या वर्षी याचं म्हणणं आहे की मला नोकरी नाही, जर नोकरी असती तर माझं आयुष्य वेगळं झालं असतं. मित्रांनो, काही लोकांना 30व्या वर्षी नोकरी लागते. काही लोक मी असे बघितलेत की 35व्या वर्षी जॉईन झालेत ते डिपार्टमेंटला. आमच्या GSTच्या डिपार्टमेंटला 35व्या वर्षी लोक जॉईन झालेत. मग मित्रांनो त्यांनी काय करावं? वयाच्या 24व्या वर्षी, अहो भारतात 40-40व्या वर्षापर्यंत बेरोजगार राहत आहेत लोक. नाही कुठं बिझनेसमध्ये जमत, नाही कुठेही त्यांचा ट्रेडिंग किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये जम बसत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, अस्थिरता असते. पण मग मित्रांनो म्हणून हे अशी पावलं चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अशी विचार क्षमताच चुकीची आहे. जीवन कधीच संपत नाही. ओपन चॅलेंजने मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्हॉट्सॲपवर तुम्ही बघितलेलं असेल, एक गंजलेलं कुलूप आहे कुठल्या तरी जुन्या वाड्याला लावलेलं, आणि त्या गंजलेल्या कुलूपामधून सुद्धा कुठले तरी हिरवे पानं डोकावतात. जीवन कुठूनही सुरू होतं हो, जीवन संपतच नाही मित्रांनो. कृपया तुम्ही हे लक्षात घ्या, MPSC सर्वस्व नाही. MPSC भरपूर काही असेल तुमच्यासाठी, पण MPSC सर्वस्व नाही. काही विद्यार्थ्यांना वाटतं की MPSCत सिलेक्ट झालं म्हणजे मी खूप मोठा झालो. नाही मित्रांनो, असंही नाही आहे. तुम्ही खूप मोठे नाही होऊन जात, तुम्ही काही प्रमाणात मोठे होता. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढतही असेल, पण समाजाची प्रतिष्ठा आपल्याला काय करायचं? लोक आज डोक्यावर घेतात आणि उद्या खाली पडतात ना. मग मित्रमंडळ, थोडंसं तो तुम्ही तुमची मानसिकता समजून घ्या. वयाच्या 24व्या वर्षी आज स्वप्नीला असं पाऊल उचलतोय आणि म्हणतो जर मला नोकरी मिळाली असती तर माझं आयुष्य बदललं असतं. मित्रांनो, दादा कोंडकेने वयाच्या 40व्या वर्षी पहिला चित्रपट बनवला आणि 40व्या वर्षी करिअरला सुरुवात करून सुपरस्टार झाला. विचार करा थोडासा. लोक 50व्या 60व्या वर्षी बिझनेसची उभारणी करतात. माझा स्वतःचा मावस भाऊ आहे, कर्जाच्या खाईत तो डुबलेला आहे. वयाच्या 55व्या वर्षी प्रिंटिंग प्रेसचा बिझनेसमध्ये तो उतरतोय. आजूबाजूच्या घटना आपल्याला भरपूर काही समजवतात मित्रांनो. कृपया विद्यार्थी मित्रांनो आजूबाजूला बघा. अहो आपले दुःख काहीच नाही आहेत. नोकरी नाही हा गुन्हा नाही. नोकरी नाही म्हणजे खालीमान घालायला पाहिजे, मुळीच नाही. ताठ मानेने सांगा की मी बेरोजगार आहे, मी काम शोधतोय, मी इथं कुठंतरी काम करतोय. यस, मी छोटंसं काम करतोय, पण काम करतोय ही फार अभिमानाची गोष्ट आहे. मान ताट करून सांगा राजांनो, हे काय आहे? मी बेरोजगार आहे म्हणून तुम्ही स्वतःची मान खाली घालता? मुळीच नाही मित्रांनो. बेरोजगारी हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक वळण आहे, काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला कोणी सांगितलंय की बेरोजगारी म्हणजे हा गुन्हा आहे किंवा कर्जबाजार झालाय? ठीक आहे, मी स्वप्नीलबद्दल बोलत नाही. कर्जबाजारी झाला असला तरी कर्ज हे फिटत असतं मित्रांनो. त्यासाठी हे पाऊल चुकीचं आहे. हे पाऊल नाहीच आहे मित्रांनो. या पावलाकडे जायची गरजच नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृपया तुम्ही समजून घ्या की तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट नोकरी मिळवण्यासाठी. अगदी बरोबर आहे. काय कोणती मोठी गोष्ट आहे? काही लोक प्रायव्हेटमध्ये नोकरी मिळवतात, काही लोक मित्रांनो सर्व्हिस सेक्टरमध्ये नोकरी मिळवतात, काही लोक शासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही मार्ग निवडला की मला शासकीय नोकरी मिळवायची आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात अपयश येत असेल तर मित्रांनो घाबरायची काहीही गरज नाही. मी स्वतः 4 वेळा राज्यसेवेच्या मुलाखतीला पात्र ठरलो, 4 वेळा तिकडून मार खाऊन आलो, नाही मिळाली मला पोस्ट. मग म्हणून मित्रांनो घाबरून जायची गरज नाही. इथं स्वप्नील लिहितोय की मी खचलेलो नाही, मी घाबरलेलो नाही, फक्त मी कमी पडलो, अशी त्याच्या मनाची भावना झाली. अरे कमी पडला कुठे? स्वतःची तुम्ही मनोवृत्ती वाढवा ना मित्रांनो. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. एखाद्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळालं नाही म्हणजे तुम्ही स्वतःला कमी लेखायला लागले असाल तर चुकीचं आहे. कदाचित ते क्षेत्र तुमच्यासाठी नसेल, दुसरे हजारो क्षेत्र तुमच्यासाठी असतील. तुम्ही थोडंसं समजून घ्या. आपल्याला आपल्या आवडीचं क्षेत्र, आपल्याला आपलं क्षेत्र नाही मिळत, हा आपला गुन्हा नाही आहे मित्रांनो. मी कमी पडलो ही भावना मनात आणू नका. मी कमी पडलो म्हणजे काय? एखादी पूर्वपरीक्षा तुम्ही पास झाले आणि मुख्य परीक्षा नापास झाले म्हणजे तुम्ही कमी पडले असा त्याचा अर्थ नाही होत. तर मित्रांनो स्पर्धा प्रचंड आहे, लाखोच्या संख्येने फॉर्म येतात
आणि मग मित्रांनो त्याच्यामध्ये आपला क्रमांक लागला नाही, पुढच्या वेळेस आपला क्रमांक लागेल या आशेने तुम्हाला झटायचं आहे. तर तुम्ही थोडीशी तुमची मानसिकता बदला राजांनो. मला हे मुळीच मान्य नाही की काही विद्यार्थी MPSCला देव मानतात आणि MPSC नाही झालं तर मित्रांनो सगळं शून्यावर आलं असं वाटतं. नाही मित्रांनो, जीवन दररोज नव्याने सुरू होत असतं, हे कृपया लक्षात ठेवा. करोना आला नसता आणि सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर माझं आयुष्य बदललं असतं, अगदी बरोबर आहे. पण मित्रांनो, परिस्थिती आपल्यानुसार वळण घेत नाही. परिस्थितीला जे वळण घ्यायचं तेच वळण परिस्थिती घेत असते. आज करोनाचं संकट संपूर्ण पृथ्वीवर आहे. मग मित्रांनो, संपूर्ण पृथ्वीवर ते संकट आहे. कधी कधी परिस्थिती आपल्या साथ देत नाही, कधी कधी नशीब आपल्याला साथ देत नाही. अशा वेळेस आपल्या मनाला आपण स्वतः समजवायचं असतं. कोणीही येऊन तुम्हाला समजवेल ही भावना सोडून द्या आणि मित्रांनो कणखर बना. आपण शिवाजी राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या कणखर लोकांचे पुत्र आहोत मित्रांनो. या मातीचे पुत्र आहेत आपण. तुम्ही हे विसरू नका. आणि मग आपल्याला भरपूर काही कणखरपणा स्वतःच्या अंगी जोपासायचा आहे. कर्जाचा डोंगर झाला म्हणून आत्महत्या मित्रांनो ठीक आहे, परंतु मग कर्जाचा डोंगर होऊच देऊ नका. कर्जाचा डोंगर होऊ देऊ नका. जितकं ते म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरावे, तशातला प्रकार असू द्या मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, या निमित्ताने मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की MPSC काय करू शकतं, महाराष्ट्र शासन काय करू शकतं आणि विद्यार्थी मित्र ज्यांना नोकरीची अपेक्षा आहे, बेरोजगार तरुण, ते काय करू शकतात, किंवा MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काही संघटना मैदानात उतरलेल्या आहेत, त्या संघटना काय करू शकतात. मी मित्रांनो तुमचे फक्त 5 ते 10 मिनिटं घेतो. शासनाकडे प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. मी एक शासकीय अधिकारी म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की शासनाने एक सुंदर पॅटर्न जर राबवला ना बेरोजगारी कमी करण्यासाठीचा, तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की फार सुंदररित्या बेरोजगारीची समस्या कमी होऊ शकते आणि फार सुंदररित्या हे एक एक लॉट असा पुढे सरकत जाईल. जे बेरोजगार मुलं आहेत ना त्यांना नोकऱ्या मिळत जातील. हे मलाही माहिती आहे की 3 ते 4% पेक्षा जास्त शासकीय नोकऱ्या नाही आहेत. बहुतांश म्हणजे 90% नोकऱ्या या प्रायव्हेट सेक्टरमधून क्रिएट होतात. प्रायव्हेट सेक्टर इन द सेन्स स्वतःचे ओन बिझनेस किंवा ट्रेडिंग किंवा रिटेलिंग किंवा डिस्ट्रीब्युटरशिप किंवा मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये, त्यानंतर सर्व्हिस सेक्टर याच्यामध्ये 90% जॉब क्रिएट होतात. हे मलाही माहिती आहे. 5 to 6%, 4% पर्यंत मागे एक रिपोर्ट होता, 4% पर्यंत गव्हर्नमेंट नोकऱ्या देत आहे. पण तो 4%चा आकडा मित्रांनो महाराष्ट्रासाठी आपण 25% पर्यंत नेऊ शकतो. कसा? तर मित्रमंडळ, केंद्र शासनाच्या परीक्षांबरोबर महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा पॅरलल केल्या पाहिजे. केंद्र शासनाच्या ज्या परीक्षा आहेत ना त्यांच्या सिलेबसचा आणि आपल्या सिलेबसची सांगड घातली गेली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो राजांनो, आपल्या महाराष्ट्रातली मुलं केंद्र शासनाच्या ज्या परीक्षा आहेत ना, जसं कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा, कॉन्स्टेबलच्या परीक्षा असतील, सेंट्रल कॉन्स्टेबल, सेंट्रल PI, CBIच्या परीक्षा नाही देत आपली मुलं. मी तुम्हाला सांगतो, जेवढे मुलं आज MPSCचा अभ्यास करत आहेत, जेवढे मुलं पोलीस भरती, तलाठी भरतीचा अभ्यास करत आहेत मित्रांनो, त्याच्यापैकी फक्त 5% मुलं सेंट्रलच्या परीक्षा देतात. विचार करा तुम्ही. बँकिंगच्या परीक्षांकडे आपली मुलं वळले पाहिजे. मग हे मुलं कधी वळतील? जेव्हा बँकिंगच्या परीक्षांचा सिलेबस आणि स्टाफ सिलेक्शनचा सिलेबस ऑलरेडी सारखा आहे. बँकिंग परीक्षा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांशी आपल्या परीक्षांचा संबंध जोडला पाहिजे. जो सिलेबस बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनला आहे तो सिलेबस आपल्या MPSCला किंवा वर्ग 3च्या परीक्षांसाठी आणला गेला पाहिजे मित्रांनो. म्हणजे एकाच अभ्यासामध्ये दोन्ही परीक्षांचा, केंद्राच्या आणि राज्याच्या परीक्षांचा अभ्यास होत जाईल आणि त्याच्यामधून विद्यार्थी केंद्राकडे पण वळतील. महाराष्ट्र शासन, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामधल्या जे काही 10-12 लाख बेरोजगार आहेत त्यांना एकदम 10-12 लाख नोकऱ्या नाही पुरवू शकत. पण मित्रांनो, त्यातले जर अर्धे लोक तिकडे वळवले केंद्राकडे तर महाराष्ट्रातला तरुण भरपूर अभ्यासू आहे, भरपूर नोकरी मिळू शकतो. तर मित्रांनो, तिकडे जर आपण वळलो तर आपली मुलं यशस्वी होतील, बेरोजगारीचा टक्का कमी होऊ शकेल. पण शासनाने एवढंच एक काम करायला पाहिजे की केंद्राच्या परीक्षांशी आपल्या परीक्षांचा ताळमेळ घातला पाहिजे, सिलेबस सेम केला पाहिजे. मग जे विद्यार्थी संघटना आहेत किंवा MPSCच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना आहेत किंवा विद्यार्थी मित्र आहेत, तुम्ही या माझ्या विचारावर विचार करा मित्रांनो. माझं हे जे मत आहे त्याच्यावर तुम्ही विचार करा. सेंट्रलच्या परीक्षा द्या, ओके. त्यासोबतच इकडच्या ज्या परीक्षा आहेत त्या वेळेवर घेतल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी MPSCला सुद्धा काहीतरी टाईम बारिंगचा कायदा शासनाने आणला पाहिजे
की एकदा तुम्ही मागणीपत्र गेल्यानंतर एकदा तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली तर एनी हाऊ 8 महिन्यामध्ये, 9 महिन्यामध्ये, 10 महिन्यामध्ये हा सगळं अंतिम यादी लागेपर्यंतचा प्रवास कंप्लीट झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे, काही मुलांची वय टाईम बार होऊन जातात, ते टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर मित्रांनो काहींचे पेशन्स संपून जातात. तुम्ही पेशन्सची परीक्षा घेता का? मग मित्रांनो एक असाही कायदा आला पाहिजे की जाहिरात आल्यापासून किती दिवसाच्या आत अंतिम यादी लागेपर्यंतचा प्रवास, पूर्व, मुख्य, मुलाखत जे काही असेल फिजिकल, त्याचा प्रवास किती दिवसामध्ये झाला पाहिजे याचा पण एक कायदा MPSCला लागू केला गेला पाहिजे. त्यानंतर शासनाने मित्रमंडळ याच्यामध्ये एक पॅटर्न ठरवला पाहिजे. आजकाल काय होतं आहे की भरपूर मित्रांनो भरपूर परीक्षा होत आहेत. भरपूर परीक्षा होत आहेत म्हणजे कोणकोणत्या परीक्षा होत आहेत? कधीतरी काहीतरी आरोग्य सेवेची होते, कधीतरी काहीतरी पोलीस भरतीची होते, कधीतरी काहीतरी वर्ग 3ची होते, कधीतरी गट क MPSC कडून जाहिरात येते, गट ब MPSC कडून जाहिरात येते, मध्येच अधिकारी पदाची राज्यसेवेची परीक्षा येते, मध्येच महामंडळांच्या परीक्षा येतात. मुलं कन्फ्यूज झाले आहेत. आणि मित्रांनो मुलं कन्फ्यूज झाले आहेत असं म्हणण्यापेक्षा मित्रांनो मुलं नुसते फॉर्म भरतायत, मुले नुसतं अभ्यास करतायत, मुलं फॉर्म भरून नुसतं मित्रांनो फीस भरतायत. आणि मग या सगळ्यांमध्ये मित्रांनो मुलांची नुसती हेळसांड केली जाते. मी या मताचा आहे मित्रांनो की वर्ग 3 साठी संपूर्ण महाराष्ट्रात एकच परीक्षा घेतली जावी. मंत्रालयात जवळपास 35-40 विभाग आहेत. इतर आणखी काही छोटे मोठे विभाग जर काउंट केले की ज्या ठिकाणी आपल्याला लिपिक म्हणून काही पदं भरायची असतात, ज्या ठिकाणी आपल्याला सहाय्यक म्हणून काही पदं भरायची असतात, ज्या ठिकाणी आपल्याला काही सब इन्स्पेक्टर म्हणून काही पदं भरायची असतात, मी या मताचा आहे मित्रांनो, एक शासकीय अधिकारी म्हणून ठामपणे सांगतो मित्रांनो की कामाची संरचना जवळपास सारखी आहे. कामाची रचना जवळपास सारखी आहे. मग वर्ग 3चे पदं एकत्र काढावे शासनाने आणि वर्षभरातून एक चांगली परीक्षा घ्यावी. ती ग्रॅज्युएट लेवलवर असू द्या किंवा 12वीच्या लेवलवर असू द्या, पण एकच परीक्षा घ्यावी. आणि दरवर्षी जवळपास 50 ते 60 हजार पदं रिक्त होतात वर्ग 3 लेवलला. जे काही रिटायर्ड होणारे लोक असतात ते आणि काही नवीन पदं काही कारणास्तव निर्माण झालेले असतात ते पदं दरवर्षी 40-50 हजार पदांची जरी जाहिरात काढली शासनाने तर टप्प्याटप्प्याने हे बेरोजगार मुलं कमी होतील. आपल्या इथं काय होतं आहे, कुठल्या तरी परीक्षेत येतात 700 पदं 800 पदं, कोणते मुलं लागले हेच कळत नाही. परीक्षेमध्ये ताळमेळ नाही, परीक्षा सिस्टमॅटिक होत नाहीत. एकच परीक्षा वर्ग 3 साठी घ्यावी, एकच परीक्षा वर्ग 2 साठी घ्यावी, एकच परीक्षा वर्ग 1 साठी घ्यावी. सर्व डिपार्टमेंटमधले पदं भरून टाका. जॉब शुड बी डिलिंक्ड विथ द डिग्रीज असं एक वाक्य आहे मित्रांनो. बेरोजगारी कमी करण्यासाठी जॉब्स मस्ट बी डिलिंक्ड विथ द डिग्रीज. पदवीचा आणि नोकरीचा काही संबंध असू नये. जसं मित्रांनो PSI ST आहे, एनी ग्रॅज्युएट कॅन अपियर. राज्यसेवा एनी ग्रॅज्युएट कॅन अपियर. तुम्ही करून टाका ना तसं. मग मित्रांनो तुमचं माझ्या या मतावर तुम्ही विचार करा मित्रांनो. संघटना ज्या असतील त्यांनी पण विचार करावा. त्यानंतर वर्ग 3 साठी सर्व विभागातील वर्ग 3 साठी एकच परीक्षा, वर्ग 2 साठी एकच परीक्षा, वर्ग 1 साठी एकच परीक्षा, असा एकच पॅटर्न राबवावा. आणि मित्रमंडळ या सर्व परीक्षा MPSC सारख्या चांगल्या संस्थेमार्फत केल्या जाव्या. MPSCचा तर मी या घटनेच्या निमित्ताने ठासून निषेध करतो. MPSCने स्वतःवर बंधनं घातले पाहिजे की किती कालावधीमध्ये आम्ही परीक्षा घेणार आणि त्या कालावधीमध्ये त्या परीक्षा झाल्याच पाहिजेत. त्यासोबतच पारदर्शकता जपली पाहिजे. MPSCच्या परीक्षा अलीकडच्या काळात चांगल्या होत आहेत. 1999चं आम्हाला उदाहरण दिलं जात होतं जेव्हा आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. 1999 साली कुठल्या तरी कर्णिक नावाचा अध्यक्ष होता. त्या कर्णिक नावाच्या अध्यक्षाने मित्रांनो भला मोठा घोटाळा केला होता PSI STIच्या परीक्षेमध्ये. आणि असे जर अध्यक्ष लोकसेवा आयोगाला लाभले तर मित्रांनो लोकसेवा आयोगाचं कार्यालय तिथं फोडलं गेलं पाहिजे. असे घोटाळे होता कामा नये. आणि विश्वासार्ह आज MPSCकडे सर्वजण विश्वासार्ह म्हणून बघत आहेत. मग मित्रांनो MPSCने अलीकडच्या काळात खूप चांगल्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत. हीच पारदर्शकता MPSCने जोपासावी आणि विद्यार्थ्यांचाही विश्वास MPSCवर आहे हे MPSCने लक्षात ठेवावं. MPSCचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत की MPSCने वर्ग 3च्या सर्व परीक्षा घ्याव्यात आणि MPSCने त्याला मान्यता दिलेली आहे. शासनाने पण तेच करावं. कुठलीही कंपनी नेमू नये. मी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी मित्र यांना आवाहन करतो की परीक्षा या ऑफलाईन घेण्यासाठी आग्रह धरा. ऑनलाईनमध्ये घोटाळे होऊ शकतात. ॲडमिन पॅनलला बसलेले लोक काही शासकीय नाही आहेत. कंपन्यांचे लोक असतात ते काही घोटाळे करून ठेवतात. घोटाळे होऊ शकतात.
मग मित्रमंडळ म्हणून माझं तुम्हाला सजेशन आहे की परीक्षा MPSCने घ्याव्या. वर्ग 3च्या सुद्धा, वर्ग 1, 2 तर घेताच आहेत, पण वर्ग 3च्याही परीक्षा सर्व, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, लिपिक भरती असेल, सहाय्यक भरती असेल, कुठलंही असेल मित्रांनो, जिल्हा परिषद भरती असेल, सरळ सरळ MPSCने एक उपविभाग निर्माण करावा. जसं UPSCने स्टाफ सिलेक्शन कमिशन एक वेगळा उपविभाग निर्माण केलेला आहे, तसा MPSCने एक उपविभाग निर्माण करावा आणि मित्रांनो त्याच्या माध्यमातून या वर्ग 3च्या परीक्षा घ्याव्या. वर्ग 2, सर्व वर्ग 2 एकत्र करा मित्रांनो. जेवढे डिपार्टमेंट असतील मंत्रालयामध्ये, महसूल असो, नाहीतर आरोग्य असो, नाहीतर गृह असो, नाहीतर RTO असो, परिवहन विभाग असो, पर्यटन विभाग असो, सर्व वर्ग 2चे पदं एकत्र आणावे आणि त्यांच्यासाठी एकच परीक्षा वर्षभरामधून कंडक्ट कराव्या आणि वर्ग 1 साठी कंडक्ट करावी. बघा मित्रांनो, MPSCला 3च परीक्षा घेण्याची गरज पडेल. वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 सगळे एकत्र केलं गेलं पाहिजे. मुलांना सुद्धा सुटसुटीतपणा निर्माण होईल. बिचारे मुलं नुसते फॉर्म भरतायत, फीस भरतायत आणि अपेक्षा करतायत, कुठे काय रिझल्ट लागतो काही कळत नाहीये, कोणतेच दुसरेच मुलं सिलेक्ट होऊन जात आहेत. तर हे जर थांबवायचं असेल तर मित्रांनो सिस्टमॅटिकपणा शासन निर्माण करू शकतं आणि MPSC सुद्धा निर्माण करू शकतं. यांनी हे करायला पाहिजे. ओके राजांनो, आणि बेरोजगार तरुणांनो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बेरोजगार तरुण आणि मित्रांनो हे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे तरुण आहेत यांना माझं सांगणं आहे की MPSC किंवा शासकीय अधिकारी किंवा शासकीय नोकरी चांगली आहे, पण ते सर्वस्व नाही. मित्रांनो MPSCशी निगडीत आपलं जीवन नका बनवू. तुम्ही एक कृपया लक्षात घ्या, तुम्ही शासकीय अधिकारी झाले म्हणजे तुम्ही फार फार मोठे झाले असंही नाही आहे. हां यस, आपण एक टप्पा वरचा गाठतो ही गोष्ट नक्की, आपल्याला प्रतिष्ठा जास्त मिळते ही गोष्टही नक्की, अगदी बरोबर आहे. आपल्याला का व्हायचं आहे अधिकारी, आपल्याला का व्हायचं आहे इन्स्पेक्टर, तर मित्रांनो ही गोष्ट नक्की. फॉर एक्झाम्पल सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर औरंगाबादमध्ये 1,400 असतील मित्रांनो. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 1,400 सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत. आणि जर तुम्ही इंजिनियर बघितले तर ते हजारोने आहेत, वर्कर्स बघितले तर ते लाखोने आहेत, दुकानदार रिटेलर्स बघितले तर ते हजारो लाखोने आहेत. इन्स्पेक्टर मात्र फक्त 1,400 आहेत. त्या 1,400 जणांमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि मग म्हणून आपल्याला इन्स्पेक्टर होऊन आनंद लुटायचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी जर इन्स्पेक्टर नाही झालो तर माझं आयुष्य संपलं, मुळीच नाही. परत नव्याने कुठंतरी सुरुवात करावी लागते. हे जीवन आहे मित्रांनो, हे यालाच आपण म्हणतो. आणि जीवनाला काय म्हणतात, लाईफ इज अ स्ट्रगल. येस मित्रांनो, लाईफ शेवटच्या क्षणापर्यंत स्ट्रगल आहे. आपल्याचा जेव्हा जोपर्यंत आपला शेवटचा श्वास चालतो तोपर्यंत लाईफ इज अ स्ट्रगल. शेवटी मनुष्य हा प्राणी आहे हे विसरू नका. ओके, तुम्ही पहिल्यांदा मानसिकता ही ठेवा मित्रांनो की यस मला अधिकारी व्हायचं आहे, ते चांगलं काम करण्यासाठी, चांगलं नाव कमवण्यासाठी आणि एक स्थिरता निर्माण करण्यासाठी. पण याचा अर्थ असा नाही, तुम्ही मानसिकता पूर्णपणे बदला की MPSC हे सर्वस्व नाही. ओके, मी स्वतः अधिकारी आहे मित्रांनो, मी स्वतः अधिकारी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फार प्रचंड मोठा मनुष्य होऊन गेलो, मी फार करोडपती होऊन गेलो, मी फार एकदम उच्च स्थानावर गेल्यामुळे मला खूपच मान मरातब मिळतोय, असं नाही. माझ्यावर मित्रांनो असिस्टंट कमिशनर आहेत, माझ्यावर डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांच्यावर जॉईंट कमिशनर आहेत, त्यांच्यावर ॲडिशनल कमिशनर आहेत, त्यांच्यावर ॲडिशनल कमिशनर महाराष्ट्र स्टेट आहे, त्यांच्यावर कमिशनर आहे, त्यांच्यावर मंत्री आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या की सर्वस्व कुठेच नसतं, सर्वस्व कुठेच नाही आहे, ते आपल्या मान्यावर आहे मित्रांनो. अपयश मिळालं म्हणजे जीवन संपत नाही. आज स्वप्नीलच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधला. जर बोलताना मी कुठे चुकत असेल तर मला माफ करा मित्रांनो. त्यानंतर मी प्लॅन बी बद्दल बोलतोय की विद्यार्थी मित्रांनो तुमची मानसिकता बदला. याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही एकतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाची सुरुवात फार वेळेवर लवकर केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात वेळेवर लवकर केली पाहिजे. 18व्या वर्षी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. नाही झाली तरी काही हरकत नाही, पण त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट व्हायची गरज नाही. ओके, मी 21व्या वर्षी सुरुवात केली मग दुःखी व्हा, मी 24व्या वर्षी सुरुवात केली मग दुःखी व्हा, काही गरज नाही मित्रांनो. तुम्ही कधीही सुरुवात केली तर राईट ट्रॅक पकडा मित्रांनो. ट्रॅक तुमचा चुकू देऊ नका, कारण स्पर्धा प्रचंड आहे. आणि सोबतच ज्या मुलांचं वय 25 वर्षाचा वर आहे ते जर फुल टाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर माझी हरकत नाही, पण त्यांनी पॅरलल 2-3 वर्ष फुल टाईम अभ्यास केल्यानंतर कुठंतरी मित्रांनो पार्ट टाईम जॉब करावा किंवा आपला प्लॅन बी तयार ठेवावा की जर मला स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही तर मला काय करायचं आहे याचं माइंड ऑपरेट करायला सुरुवात करा. प्लॅन बी तुम्ही तयार ठेवा मित्रांनो. प्लॅन बी म्हणजे कुठेतरी काम तुम्हाला मिळवायचं आहे
हे डोक्यामध्ये ठेवा. कुठेतरी छोटासा का होईना व्यवसाय तुम्हाला करायचा आहे हे पण डोक्यात ठेवा मित्रांनो. 4 मित्र एकत्र येऊन काहीतरी चांगली संकल्पना घ्या मित्रांनो, आणि मग त्याच्यामधून एखादा छोटा मोठा उद्योगसुद्धा तुम्हाला सुरू करता येऊ शकतो. पण प्लॅन बी डोक्यामध्ये ठेवा. तुम्ही काय करू शकता हे लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही काय करू शकता हे लक्षात घ्या. ओके, आणि त्याच्यावर मार्गक्रमण करा. कृपया लक्षात घ्या की आयुष्य कधीही संपत नाही. अमिताभ बच्चनची तुम्हाला स्टोरी सांगतो शेवटी जाता जाता, या ठिकाणी ते सांगणं योग्य नाही, पण मित्रांनो उद्बोधन म्हणून एखादी तुम्हाला स्टोरी जर सांगितली तर चित्रपटसृष्टीतले लोक तुम्हाला म्हणजे जास्त भावतात. तरुण मुलांना अमिताभ बच्चनची स्टोरी सांगतो. अमिताभ बच्चन आजच्या तरुणांना जास्त माहीत नसेल, पण अमिताभ बच्चन हा 1970, 72, 75 मध्ये प्रचंड मोठा सुपरस्टार. 70 ते 90 या 2 दशकांमध्ये अमिताभ बच्चनचा एवढा दबदबा होता. अमिताभ बच्चन हा एवढा मोठा कलाकार होता, एवढा मोठा सुपरस्टार होता की त्याला वन मॅन इंडस्ट्री म्हटलं जायचं. ज्या दिवशी अमिताभ बच्चनचे चित्रपट रिलीज व्हायचे त्या दिवशी इतर कुठलेही चित्रपट रिलीज व्हायचे नाही, आणि पुढचे 2-3 आठवडे चित्रपट रिलीज व्हायचे नाही. कारण अमिताभचा चित्रपट म्हटला की सकाळी 5 वाजेपासून तिकीट खिडकींवर रांगा लागायच्या मित्रांनो तिकिटांसाठी. अमिताभ बच्चन हा प्रचंड मोठा सुपरस्टार. अमिताभ बच्चनची एंट्री जर पडद्यावर झाली चित्रपटामध्ये तर मित्रांनो संपूर्ण चित्रपटगृह असं उठायचं. कोणी टाळ्या वाजवायचं, कोणी शिट्ट्या वाजवायचा, कोणी पैसे फेकायचं, कोणी रुमाल भिरकवायचं. एवढा हा मोठा अमिताभ बच्चन, प्रचंड मोठा सुपरस्टार. सकाळी 5 वाजेपासून तिकिटांच्या रांगा लागायच्या. सकाळी 9 वाजता सगळे तिकीटं 1 आठवड्याची बुक होऊन जायचे. आणि मित्रांनो ज्या वेळेस इतर कलाकार मानधन म्हणून, पेपरमध्ये वाचलेल्या बातम्या, मानधन म्हणून इतर कलाकार 10 लाख रुपये घ्यायचे, त्या ठिकाणी अमिताभ बच्चनचं मानधन 1 कोटी रुपये होतं. एवढा मोठा हा सुपरस्टार अमिताभ बच्चन कर्जाच्या विळख्यात अडकला 1995, 96, 97 साली. आणि हा कर्जाचा विळख्यात एवढा अडकला मित्रांनो की वयाचं त्यावेळेस त्याचं वय 58-60 वर्ष असेल अमिताभ बच्चनचं. आणि एवढा कर्जाच्या विळख्यात अडकलेला होता. पेपरमधल्या बातम्या आणि वाचलेले व्हिडिओज, ऐकलेले व्हिडिओज, बघितलेले व्हिडिओज याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मित्रांनो की त्याच्याकडे काहीही पैसा नव्हता. त्याच्या दोन्ही घरांवर टाच आलेली होती. त्याच्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांच्यावर टाच आलेली होती. नोटिसा येत होत्या. ICICI बँकेच्या, HDFC बँकेच्या, सर्व बँकांच्या नोटिसा येत होत्या. आणि हा अमिताभ माझ्या मावस भाऊ ज्या कंपनीत काम करतो, टाटा केमिकल्स, तर त्या ठिकाणी माझा भाऊ काम करतो मित्रांनो. तर त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी फक्त 25,000 रुपये अमिताभने घेतले होते. 1998 सालची गोष्ट आहे. फक्त 25,000. जो मनुष्य 1 कोटीमध्ये काम करायचं 1970-80च्या दशकात, तो मनुष्य म्हणतोय की मी आज कर्जबाजारी झालोय, मला कोणतंही काम द्या. आणि 25,000 रुपयांसाठी त्याने ते मोटिवेशनल स्पीच दिलं होतं. माझा भाऊ त्या ठिकाणी मॅनेजर होता म्हणून त्याने मला ती गोष्ट सांगितलेली होती मित्रांनो. आणि त्यानंतर यश चोपड्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन वयाच्या 60व्या वर्षी सकाळी 5 वाजता माझ्याकडे आले. आणि मला आश्चर्य वाटलं की सकाळी 5 वाजता एवढा मोठा सुपरस्टार माझ्या घरी कसं काय आला. तर सकाळी चहा पिता पिता त्या अमिताभ बच्चनने यश चोपडांना सांगितलं की मी कर्जाच्या विळख्यात पूर्णपणे सापडलेलो आहे. माझ्या दोन्ही घरांवर टाच आलेली आहे, जप्तीच्या नोटिसा चालू आहेत. मला काहीही काम आज उपलब्ध नाही, कृपया मला काम द्या. वयाच्या 60व्या वर्षी अमिताभ बच्चन काम मागू शकतो मित्रांनो, तर आपण आपल्या वयाच्या 25, 26, 27ला का काम मागू शकत नाही? कुठेही काम करायची तयारी ठेवा राजांनो. मानसिकता बदला. बेरोजगार युवकांना आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं मनपूर्वक हे आहे मित्रांनो, सूचना आहे की तुम्हाला कुठेतरी काम करावं लागेल आणि टाईम प्लॅनिंग बनवा. MPSCचा अभ्यास करायला 6 ते 7 ते 8 तास खूप झाले मित्रांनो. तुम्ही कुठेही 4-5 तासाची पार्ट टाईम नोकरी करू शकता. त्यासोबत तुम्ही 6-7 तास MPSCचा अभ्यासही करू शकता. हे डोक्यामध्ये ठेवा. सुरुवातीला 2 ते 3 वर्ष फुल टाईम अभ्यास करा. त्यानंतर पार्ट टाईम जॉब करून अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्हाला यश हमखास मिळेल. नाही मिळालं तरी खचून जाऊ नका. छोट्या छोट्या कामांमधून तुमच्या हातात एखादा मोठा बिझनेस लागेल मित्रांनो. 2004 साली 60 रुपये प्रति तासाने मी शिकवत होतो. त्यानंतर 2008 साली मी माझी अकॅडमी टाकली आणि आज औरंगाबादमध्ये माझ्या 2 ब्रँचेस आहेत. माझा एकमेव क्लास आहे औरंगाबादमध्ये ज्याच्या 2 ब्रँचेस आहेत मित्रांनो. तुम्हाला कृपया सांगतो की खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, कर्जाचा डोंगर स्वतःवर निर्माण करू नका आणि कधीही चुकीचं पाऊल टाकू नका. जीवन कधीच संपत नाही. 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी कधीही नव्याने जीवनाला सुरुवात करता येते.
मित्रांनो, भरपूर काही तुमच्याशी बोलायचं आहे, पुन्हा कधी तरी बोलतो. मित्रांनो, स्वप्नीलला श्रद्धांजली अर्पण करतो, पण जाता जाता डोळे बंद करून सांगतो की स्वप्नील मित्रा, तू थोडासा चुकलास, मला माफ कर मी तुझ्याबद्दल चुकीचं बोलत असेल तर.